कुठं चालला तू? ए वेदांत, वेदांत कुठं चाललं तुम्ही? माझी गाडी घेऊन चालले. घे द्या पप्पाला दे. पप्पा थांबा ना हो, त्याला देऊन द्या ना. धर दे पप्पाला. ए माझी गाडी घेऊन जाते. कोणाची गाडी? गाडी कोणाची बेटा? ए गुड्डू. नमस्कार मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी जाणार आहे टाटा सियारा बघायला शोरूमला, सानिया मोटर्सला. आणि आमच्यासोबत आहे विशाल भाऊ, आमचे जिगरी मित्र. चल तारा विशाल भाऊ चला मग. आणि सियारा बघा कशी आहे. तुम्ही यूट्यूबवर बघितली असेल, पण आमच्या ब्लॉगमध्ये पण बघू शकता. ते बहुत जाऊ दे, बहुत जाऊ दे. पहा मंडळी, आमचा छत्रपती संभाजीनगरचे ट्रॅफिक. नॉट इजी टू सर्वाइव यार. आमचे विशाल भाऊ गाडी चालवत आहे. मंडळी आम्ही पोहोचलोय सानिया मोटर्सला. मी आपले विशाल भाऊ गाडी लावत आहे. पार्किंग नाही भेटत. हे बघा मंडळी, फायनल पोहोचलो आम्ही फायनली. सियारा इथं दिसते, सियारा येल्लो कलर, द लेजंड सियारा. आपलं विशाल भाऊ मॉडल. हे बघा द लेजंड सियारा. सियारा बघायला आलो होतो, पण इथं नवीन पंच पण दिसली फेसलिफ्ट. ती पण दाखवतो काही. ती पण नंतर दाखवतो. तिचे होते एकदा बघून. या वेलकम लाईट प्लस डोर हलर आहे सियाराला. बघा इंटेरियर सेमच आहे, हँडल सेमच दिलेलं आहे टाटा नेक्सॉनचं. स्टीअरिंग व्हील, सनरूफ तर एवढा दिलेला आहे का जसं काही. हे बघा द लेजंड टाटा सियारा. 3 स्क्रीन दिलेले आहे, भरपूर मोठी. इंटिरियर तर असं मस्त आहे. सनरूफ, पॅनोरामिक सनरूफ दिलेलं आहे टाटा सियाराला. खूप मोठं आहे ते, पुरं डिक्कीपर्यंत ओपन होतं ते. आणि ॲटोमॅटिकच भेटते या गाडीत. 1.5 डिझेल, 1.5 पेट्रोल आणि 1.5 टर्बो. रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह मोड. पार्किंग, हिला हँडब्रेक, इलेक्ट्रॉनिक हँडब्रेक कुठंच नाही दिसत, कारण की हिचा ॲटोमॅटिक हँडब्रेक आहे. सीट बेल्ट लावल्याशिवाय ती धक्कत पण नाही पुढं, चालूच होत नाही ती. आणि ॲटोवर बी एम आहे. नंतर बघू आपण मागची सीट कम्फर्टेबल आहे की नाही आहे. सीट तर आहे कम्फर्टेबल, पण थोडं लेग रूम कमी आहे. हेडरूम सफिशियंट आहे, हेडरूम भरपूर दिलेली आहे. सनरूफ मागं जातं पूर्ण, सीटाच्या मागं जातं. तीन जण आरामशीर कम्फर्टेबल बसता येतं. आणि हे साईडचं कॅप्टन हे दिलेलं आहे त्याला, मुव्हेबल मॅन्युअली असं पुश करून पुढे ढकलता येतं मग मागच्या माणसाला.
त्याच्यानंतर आणि इथं मॅन्युअली कर्टन पण दिलेले आहे, हाताने करायचे, असं रिमूव्हेबल आहे ते. ओके, जेव्हा गरज पडली तेव्हा वरती करायचे आणि इथं अडकून द्यायचे. चला आता बघू बूट स्पेस टाटा सियाराचा. भरपूर मोठा बूट स्पेस आहे. आणि इलेक्ट्रॉनिकली उघडता आहे बूट. थोडा 1 सेकंद घेतं ते ओपन होण्यासाठी. आणि इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल बूट स्पेस. थोडी हाईट कमी दिलेली आहे उगं ओपन होण्याची, माझं डोकं लागतं इथं. इथं पण याला पार्सल ट्रे ठेवण्यासाठी मस्त एक स्पेस दिलेली आहे, स्पेशल स्पेस. असं वर करून पुढं लोटून असं खाली टाकून देता येतं, म्हणजे स्पेस वाढते, त्यांनी हाईट वाढते थोडी. आणि हे क्लोज पण इलेक्ट्रॉनिकलीच होतं. मंडळी आता बघूया बोनेट टाटा सियाराचं. इथून ओपन होतं ते, आणि त्याला 2दा असं ओपन करावं लागतं तेव्हा ते ओपन होतं. न्यू टाटा सियारा इंजिन. बापरे, खूप जड बोनेट आहे. हे बघा, याच्यात 3 इंजिन येतात, 1.5 डिझेल, 1.5 पेट्रोल आणि 1.5 पेट्रोल टर्बो पेट्रोल. हायपरियन इंजिन आहे. आणि टायरची गोष्ट केली तर 19 इंची टायर येतात, 19 इंची अलॉय व्हील. हे टॉप मॉडेल आहे येल्लो कलरमध्ये. ही बघा, ही साईड प्रोफाईल टाटा सियाराची. ही फ्रंट प्रोफाईल टाटा सियाराची. भरपूर फीचर येतात याच्यात. 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिकल ड्रायव्हर सीट ॲडजस्टेबल आणि फॉग लॅम्प, कनेक्टेड हेडलाईट. 360 डिग्री कॅमेरामध्ये 4 कॅमेरे येतात. पहिला कॅमेरा हा, दुसरा कॅमेरा इथं, तिसरा कॅमेरा हा, आणि हा चौथा कॅमेरा. आणि पूर्ण सॅटेलाइट व्ह्यू दिसतो गाडीचा वरतून. पार्किंगला खूप मस्त पार्क करता येते आपल्याला कॅमेराच्या थ्रू. आणि हे ॲडॅसचं सेन्सर दिलेलं आहे इथं, एक सेन्सर. आणि हे 2 पार्किंग कॅमेरा, पार्किंग सेन्सर. आणि इथं पण इथं ॲडॅसचा कॅमेरा येतो. ॲडॅसचा कॅमेरा दिलेला आहे. तर मंडळी झाले आमच्या आता टाटा सियारा बघून. विशाल भाऊ आता कर बघत होते, त्यांना काही एवढी अशी आवडली नाही. त्यांना काही अशी खास आवडली नाही. त्यांना पण कर दाखवून दे ना. हे बघा कर. आता आम्ही जातोय कॅनॉटला कॉफी प्यायला. विशाल भाऊची खूप इच्छा होती कॉफी प्यायची. मंडळी तेव्हा आम्ही आलो होतो कॉफी पिण्यासाठी. आपले विशाल भाऊ आणि प्रणव भाऊ. विशाल भाऊ ब्लॅक कॉफी पित आहे. भाऊ दाखवा. Cheers, मित्रांनो. पुसा.
पुसा ती पुसा. बुरुंदा काय पुसा ना भाऊ. पुजला काय ठेवून द्या काठी ठेवून द्या.